साईराम मित्रांनो, तर बघा आज मी आली आहे शेतामध्ये तुडी लावायला. तर बघा पहिल्यांदाच आली, लग्नापासून पहिल्यांदाच आली शेतामध्ये आली, पण काम करायसाठी पहिल्यांदाच आलेली आहे. तर म्हणजे एकदम मला असा वेगळी फिलिंग येऊन राहिली की मी काम करेन की नाही. तर हे बघा खूप दूरपर्यंत तुम्हाला शेत दिसतील. हाच आहे आमचा शेत. तर चला तुम्हाला नंतर भेटते. तर पहा, याच्यामध्ये सापांनी बेटकाला पकडलेला आहे. बघा बिचारा तो जीव वाचवण्याचा प्रयत्न करत. तर बघा आता मी माती टाकून राहिली आहे. बघा हात आणि पाय कसे झालेले आहेत आणि पाऱ्याची माती टाकून राहिली आहे तुडी लावासाठी. बघा हे जी पाऱ्यावर माती दिसते हे इथची खोदून इथे पाऱ्यावरती टाकायची. बघा किती सारा पारा टाकत नेलेला आहे. तर बघा मित्रांनो, शेतामधून आले, आंघोळ वगैरे केली, फ्रेश झाले आणि बघा माझा चेहरा तुम्हाला एकदम कोमेजल्यासारखा दिसत असेल. तर आज मी जशी रोज ते शेजारचा घर आहे तिथे रोज जशी जात होती तशी आज पण गेली. तर तिथे मीटर आहे, तर त्या मीटरचा वायर निघलेला होता. तर तो एकदम माझी लक्ष नव्हती त्या वायराकडे. तर एकदम मला अचानकच करंट लागला. तर बघू शकता वरतीच्या ओठाला आणि खालतीच्या पण ओठाला लागलेला आहे. ते बघा ब्लड लागलेला होता. तर चला म्हटलं आपल्या यूट्यूब फॅमिलीला पण शेअर करावा म्हणून सांगून राहिली आणि दाखवून राहिली. तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करत जा, लाईक करत जा, शेअर करत जा. तर झालं ते झालं, विसरून जायचं. तर बघा तुमच्या मुलाबाळांना खरंच लाईटीपासून दूर ठेवा आणि तुम्ही पण दूर राहा. तर बघा युतीला शाळेतून काय काय मिळालं आहे दाखव ग. कपडे खुलची चिराग तुला दाखव. युती दाखव. त्याला दे कुरकुरा दे. दाखव ग खुर्ची दाखव. हे बघा ही अंगणवाडीतून युतीला खुर्ची मिळालेली आहे. छान आहे ना. आणि कपडे पण मिळालेले आहेत. दाखव ग कपडे आण. हे बघा कपडे पण मिळालेले आहेत. ते लई खुश आहे आता. कपडे आणि खुर्ची मिळालेली आहे. तर ते आता रोज शाळेत जाणार आहे उद्यापासून कपडे घालून. हो ना युती? मी रोज शाळेत जाते म्हणा. तर